स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे आदिवासी विद्यार्थी आहेत आणि सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची जी तयारी करत आहेत, या सर्व विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे. गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. गुड न्यूज अशी की जी पदभरती आहे ती फक्त ट्रायबल विद्यार्थ्यांकरिता येणारी पदभरती, त्याच्यावरती कारवाई सुरू आहे. या संदर्भात जे आपले मुख्यमंत्री आहेत देवाभाऊ यांनी त्यात आज लक्षवेधीवरती उत्तर देताना त्यांनी सांगितलेलं आहे. याचं नेमकं स्पष्टीकरण काय आहे ते आपण संपूर्ण बघणार आहोत. आणि ही संधी जी आहे ही संधी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची संधी असणार आहे. जे गेल्या 5 वर्षापासून 6 वर्षापासून जे अभ्यास करत आहे, जे ज्यांना यशाला हुलकावणी भेटलेली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांकरता या ठिकाणी अत्यंत महत्वाची बाब आहे आणि ही आनंदाची बाब आहे. तर या संदर्भातलं काय वक्तव्य आपले देवाभाऊ यांनी केलेले आहेत, काय प्रश्न विचारले आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी शिक्षक भरतीचे असेल किंवा इतर आदिवासी भरती असेल किंवा बीएड संदर्भातील असेल, कोणतेही शैक्षणिक जी काही माहिती आहे ती माहिती आपण आपल्या ग्रुपला किंवा आपल्या या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे, आदिवासी जे विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की नेमकं काय प्रकरण आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की जात चोरीचा जो प्रकार आहे हा प्रकार ट्रायबल विभागाच्या माध्यमातून किंवा जात वैधताच्या प्रमाणपत्राच्या माध्यमातून बोगस आदिवासी प्रमाणपत्र घेऊन 1995 पासून तर 2015 पर्यंत, लक्षात घ्यायचं आहे, 1995 पासून तर 2015 पर्यंत ज्या व्यक्तींनी बोगस आदिवासी प्रमाणपत्र दिलेले आहे, या संदर्भात जेव्हा कारवाई करण्यात आलेली होती, जेव्हा शासनाच्या माध्यमातून जात वैधता प्रमाणपत्र जेव्हा पडताळणी करण्यात आली, त्यावेळेला 63,000 पेक्षा जास्त काही जे महाराष्ट्रातील जे पदावरती नियुक्त झालेले जे व्यक्ती होते त्यांनी 12,500 व्यक्तींनी ती जात वैधता प्रमाणपत्र ती दाखल करू शकले नाही, देऊ शकले नाही. म्हणजे असे जे व्यक्ती होते, ते उमेदवार जे होते ते बोगस होते. हे बोगस जेव्हा उमेदवार होते त्यावेळेला डिसेंबर 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की ही जी पदं आहेत यांना संरक्षण देण्यात येऊ नये आणि या पद्धतीनं त्यांना अधिसंख्य करण्यात यावं. 2017 पासून तर आता 25 पर्यंत शासनाला त्याच वेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं की या अधिसंख्य पदावरती विशेष भरती घ्या आणि त्या ठिकाणी जे प्रामाणिकपणे जे ओरिजिनल जे काही आदिवासी लोक आहेत, आदिवासी विद्यार्थी आहेत, यांना मात्र ज्याच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे त्यांना या ठिकाणी रुजू करून घ्यावे किंवा त्यांची निवड करण्यात यावी. परंतु शासन जाणीवपूर्वक 2017 पासून जाणीवपूर्वक याच्यावरती कारवाई करत नाही आणि अशाच पद्धतीने ही 12,500 पेक्षा जास्त पदं ही अशीच पडलेली आहेत. आणि त्यात मात्र अधिसंख्य केलेल्या जे काही शिक्षक बांधव असतील किंवा विस्तार अधिकारी असतील, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे असे 17-18 पदांची जी काही बोगस लोक त्या ठिकाणी घेतलेली आहे जात वैधता प्रमाणपत्राचे खोटे प्रमाणपत्र सादर करून, तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी असं सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला सांगितलं होतं. परंतु ते करण्यात आलेलं नाही. तर या वेळेला या हिवाळी अधिवेशनामध्ये काल जे भंडाऱ्याचे आमदार आहेत, नरेंद्र बोंडेकर, अक्कलकुव्याचे आमदार आहेत आमशा पाडवी, असे 4-5 आमदारांनी यावरती लक्षवेधी लावलेली होती. आणि या लक्षवेधीमध्ये जेव्हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आलेले होते त्यावेळेला मुख्यमंत्री यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हो खरे आहे म्हणून त्यांनी दिलेलं आहे. आणि या माध्यमातून शेवटचा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता आणि त्यावरती विचारण्यात आलेल्या शेवटच्या प्रश्नावरती असा प्रश्न होता की 12,500 जे काही अधिसंख्य पदे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं होतं 2017च्या दरम्यान, तर आपण किती पदांवरती विशेष भरती घेण्यात आलेली आहे आणि इतर जी पदं आहेत त्या पदांवरती विशेष भरती संदर्भात आपलं काय म्हणणं आहे आणि ही भरती कधी सुरू होणार आहे. त्यावरती मुख्यमंत्री यांनी उत्तर दिलं की या संदर्भातील कारवाई सुरू आहे आणि ही पदभरती आम्ही लवकरच याच वर्षी नक्की करणार आहोत, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी पदभरती आहे, आदिवासी पदभरती, ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे, जो विद्यार्थी गेल्या 5 वर्षापासून 2 वर्षापासून याही वर्षापासून जरी अभ्यास करत असेल आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल तर लक्षात घ्यायचं आहे, क्लास 3 पासून तर सुपर क्लास 1 पर्यंतची बोगस जात प्रमाणपत्र असणारी व्यक्ती अधिसंख्य केलेली आहे. त्या ठिकाणी आपल्या सर्वांना संधी मिळणार आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, आपला अभ्यास कायमस्वरूपी ठेवायचा आहे, सातत्याने अभ्यास सुरू ठेवा. ही आदिवासी पदभरती याच वर्षी म्हणजे 2026 मध्ये या 2 ते 3 महिन्यामध्ये नक्कीच येणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. याचा पाठपुरावा वारंवार विविध संघटना, आदिवासी सकल मोर्चा असतील
किंवा आदिवासी कृती समिती असेल किंवा इतर जे काही आपल्या ज्या काही संघटना आहेत या माध्यमातून वारंवार आंदोलनाच्या बाबतीनं आपण घेत आहोत. पुन्हा 12 तारखेला होणाऱ्या आदिवासी माना जमात विद्यार्थी संघटना व नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून HRPFच्या माध्यमातून ही मागणी पुन्हा जोर धरून आपण करतो आहे की अधिसंख्य पदावरची जी भरती आहे ती भरती पुन्हा सुरू करण्यात यावी, लवकर करण्यात यावी, तातडीने करण्यात यावी. कारण सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्णय आहे हा 2017चा निर्णय आहे आणि 17 पासून तर आता विद्यार्थी मित्रांनो आता 25 पर्यंत अजूनपर्यंत याच्यावर कारवाई केलेली नाही. म्हणजे शासन बोगस जे लोक आहे त्यांच्या बाजूने आहे का, हा एक प्रश्न आपल्या समोर पडतो आहे. त्यामुळे सर्वांनी या संदर्भात अभ्यासाच्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की ही भरती सर्वात मोठी भरती असणार आहे जी अधिसंख्य पदांची, आणि फक्त ही ट्रायबलच विद्यार्थ्यांसाठी अधिसंख्य पदांची भरती असणार आहे हे सुद्धा समजून घेणं आहे. म्हणजे आदिवासी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करत असेल तर त्यांचा सुवर्ण काळ हा 2026 मध्ये ही जर भरती आली तर याच्यासाठी असणार आहे हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे लक्षात घ्यायचं आहे, पद सर्वच आहेत, विस्तार अधिकारी आहेत, शिक्षक आहे, क्लर्क आहेत, सर्वच पदांची भरती, वरिष्ठ लिपिक आहे, कनिष्ठ लिपिक आहे, सर्वच पदे या पदांमध्ये असणार आहे. त्यामुळे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ही माहिती, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.